हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। माझं रोजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज। सिंपल पण सुंदर असा दिवस माझा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज। गुड मॉर्निंग सर्वांना। आज बघा आमच्याकडे असा काहीसा मोसम आहे, आभाळ आलेला आहे आज सकाळी सकाळी आणि सूर्यदेवताचं दर्शन नाही झालं, म्हणजे आज पाऊस येणार आहे वाटतं। छान वाटतंय सकाळी सकाळी बाहेर असं बघून। इथं चिमण्यांसाठी पाणी भरून ठेवते मी रोज। हे आहे माझे थोडेसे झाडं, इथं कोरफड आहे आणि खाली आणखी मनी प्लॅन आहे। त्यानंतर मी झाडून वगैरे काढला। आज शुक्रवार होता, मला देवपूजा पण करायची होती। लादी पुसायसाठी पाणी भरून घेतलं, लादी पुसायला घेतली आणि त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करून देवपूजा करायला घेतली। देवपूजा करून झाली की मग चहा वगैरे करायचा आहे। बघा छान प्रसन्न असं वाटतंय देवपूजा झाल्यानंतर, घरात खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते। त्यानंतर मग आज मी पण पाठ करायला बसली, पाठ वगैरे केला। कदम भी बिना कवच न जाए, कवच से नित्य रक्षित मनुष्य जहाँ जहाँ भी जाता है वहीं से उसे धन का लाभ तथा सभी कामनाओं की सिद्धि प्राप्त होती है। जसं आपण करतो ना, जसं आपण वागतो ना, तसंच आपलं मुलं पण शिकतात। त्यासाठी मी काही पूजापाठ काही करत असले ना, मुलांना सोबत घेऊनच करते, कारण त्यांना पण आपल्या संस्कृतीची आणि आपल्या धर्मांची ओळख झाली पाहिजे म्हणून जे काही पण मी करते ते पण त्यांना करायला लावते। मी पाठ करत असताना मयंक पण आला की मी पण पाठ करीन। तो आंघोळ वगैरे करून झाली होती आणि दर्शू पण मग पाठ करायला बसला। त्यानंतर मग मी इथं चहा ठेवली, चहा वगैरे झाली। त्यानंतर हा मम्मीने मसाला दिलेला होता, घरगुती काला मसाला, हा मम्मीने बनवलेला होता। आता मी आली ना तेव्हा येताना मम्मीने मला दिला, पण तो तिथं ठेवलेला होता ना, त्यामुळे मी त्याला अगोदर घालून घेतला पिशवीतून काढून आणि आता या बरणीत भरून ठेवून देणार। गरम पाण्यात धुतली ना फ्लावर तरच चांगली लागते खायला, नाहीतर त्यात ना आलाया निघतात खूप। फ्लावर बटाट्याच्या भाजीसाठी सर्व मसाले कापून घेतले मी, कांदा, लसूण, टमाटर आणि हिरवी मिरची, कोथिंबीर सर्व काही कापून घेतलं। फ्लावर बटाटे चांगले गरम पाण्यात स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर मग मी भाजी बघा, कांदा हिरवी मिरची परतोस तर तोपर्यंत मी पीठ घालून घेतलं। मॅगी मसाला टाकल्याने फ्लावर बटाट्याची भाजीची टेस्ट खूप छान लागते। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, मॅगी मसाला टाकून फ्लावर बटाट्याची भाजी बनवून बघा, खूप छान लागते खायला याच्यामुळे तिची टेस्ट। त्यानंतर आम्ही दुपारी फिश टॉप साफ करायला काढलं, कारण 3 आठवड्यापूर्वी नवीन मासे आणले होते, तेव्हाच त्यांना सर्व सेटअप केलं होतं, पण खूप घाण झाली होती। अगोदर पाणी सर्व काढून घेतलं आणि मग स्वच्छ पाणी टाकून व्यवस्थित त्यांना मेंटेन करून ठेवलं। फिश टॉपमध्ये खूप मेंटेनन्स ठेवावं लागते, नाहीतर घाण झाल्यामुळे चांगलं नाही दिसत ते। त्याच्यानंतर हे बघा, हे असा काहीसा लुक दिसतो आहे आता फिश टॉपचा। कसं वाटतंय, किती छान वाटतंय ते रंगीबेरंगी मासे फिरताना। त्यानंतर दुपारी 4 वाजता आहोनी ही भेल आणली होती, मग आम्ही मस्त ती भेल बनवली। त्यात कांदा, हिरवी मिरची, बारीक कापून टाकलेली कैरी, कोथिंबीर असं सर्व मिक्स करून भेल बनवली होती। खूप छान लागते भेल खायला। तुम्हाला आवडते की नाही भेल मला कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे भेल बनवली होती, आम्ही सर्वांनी ती भेल एन्जॉय केली, खूप छान लागत होती खायला। शेव परमर आणले आम्ही, म्हणजे भेल बनवली आहे आज। त्यात आहे ही कांदा, कैरी, कोथिंबीर आणि हिरवी मिरची चांगलं टाकून घेतलंय, खूप सारा कांदा, हिरवी मिरची आणि मिक्सचर आणलाय ज्या दुकानात बनवला जातो त्या दुकानातून, आणि काय बोलतात मुरमुरे। असा भेल खायला मला खूप आवडते। तुम्हाला आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा। या सर्वजण भेल खायला। अशा प्रकारे ही भेल बनवून घेतली। तुमच्या पण तोंडाला पाणी आलं का बघून? वाईस करताना माझ्या पण तोंडाला पाणी येतंय बघून। नाही मी हा कोणाला मारायला नाही आणलाय, आज आहे ना या मिशोवरचं हे एक पार्सल आलंय तेच खोलायला आणलंय। हे का मागवलंय तुम्हाला सांगते मी, कारण माझ्या या ज्या पायाच्या एड्या आहे ना ह्या खूप फाटल्या हे बघा, आणि मला चालायला खूप त्रास होतोय। चालते ना मी, उभी राहते ना तर खूप त्रास होतो, याच्यासाठी मी हे पार्सल मागवलं आहे मिशोवरून।
त्याच्यात आत्ताच आलं आहे थोडा टाईम अगोदर बघते मी पण तुमच्यासोबत आत्ताच उघडून बघते. हे मागवले आहे मी हे सॉक्स. सिलिकॉनचे सॉक्स आहे हे मिशोवरून मागवले मी. हे बघा हे असे आहे. असे आहे हे दोघी पाय टाचांना घालायसाठी आहे मेन हे. त्यासाठी मागवले मी कारण माझ्या टाचा खूप फाटता आहे. माझ्या टाचा खूप फाटलेल्या आहे. हे बघा खूप फाटलेल्या, खूप त्रास होतोय मला चालताना. म्हणजे ह्या ज्या भेगा आहे ना या अशा दुखतात चालताना, अशा ताणल्या जातात ह्या आणि खूप त्रास होतो मला. इथून तर चामडी पण निघालेली आहे. त्यासाठीच मग मी हे मोजे मागवले आहे आणि आता ग्रिसलीन पण मागवलं आहे. ते ग्रिसलीन लावून रात्री मालिश करून हे मोजे घालून झोपणार आहे. यासाठी हे मागवले आहे. 2 आलेले आहे हे मिशोवरून. तुम्हाला घालून दाखवते. असं घालून घ्यायचे पायात. दोघी पायाला घालून घेतले. गरम वाटतंय याच्याने खूप. ये यात काहीतरी दवाई आहे ते असं म्हणत होते. आणखी एक टिप सांगते मी तुम्हाला. आपण जे हे पार्सल मागवतो ना याच्यावरचा जो हा पत्ता राहतो हा आपण आहे ना पेनाने खोडून घ्यायचा. याच्यावर आपलं नाव, नंबर, पत्ता सर्व काही असतो. त्यासाठी याला पेनाने व्यवस्थित खोडून घ्यायचं. हे खोडलं नाही ना तर हे कुणाच्या पण हातात पडलं कोण काय फायदा घेईल त्याचा काहीच आपल्याला अनुमान नाहीये. त्याच्यामुळे ह्याला व्यवस्थित असं कोरून घ्यायचं, म्हणजे पूर्ण मिटवून द्यायचं एका प्रश्नाने. हे पूर्ण असं मिटवलं ना त्यानंतरच ह्या खोक्यांना फेकायचं, त्याच्या अगोदर नाही फेकायचं. हा जसा फोटो दाखवले ना तसं आपण घालू शकतो. रात्री पण घालू शकतो किंवा आपण हे घालून बाहेर पण जाऊ शकतो. त्याच्या हे मोजे घालून आपण त्यावर आणखी दुसरे मोजे घालून बुटं पण घालू शकतो आणि चप्पल पण घालू शकतो. असं हे आहे. यासाठीच मागवलंय मी कारण मला टाचांचा खूप त्रास होतो आहे. मला खूप म्हणजे खूप जास्त त्रास होतोय. त्याच्यामुळेच कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.